श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2. प्रामुख्याने श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्याचा उद्देश, त्यांचे दत्तात्रेय स्वरूप आणि अक्कलकोटातील आगमनाचा संदर्भ सांगतो. या अध्यायात भक्तांची अपेक्षा पूर्ण करणे, सकाम भक्ती आणि निष्काम भक्तीने कैवल्य मोक्ष मिळतो यावर भार दिला आहे. करदिवळातून स्वामी अक्कलकोटाला कसे प्रकट झाले याचा हा संदर्भ सांगतो. अध्याय 2. अवतार कार्याचा उद्देश, कलियुगात वाढलेल्या अधर्माचा नाश करून भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि लोक सुधारण्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी स्वामी समर्थांच्या रूपात अवतार घेतला आहे. दत्तात्रेय अवतार. स्वामी समर्थ हे करदिवळातून गुप्त झालेले श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयांचे अवतार हेच आहेत, अशी धारणा या अध्यायात स्पष्टीकरण केली आहे. भक्तांचे फळ. जे भक्त सकाम भक्ती करतात स्वामी त्यांची इच्छा पूर्ण करतात आणि जे निष्काम भावनाने भक्ती करतात त्यांना ते मोक्ष प्रदान करतात. अक्कलकोटात प्रकट. करदिवळातून बाहेर पडून स्वामी अक्कलकोटला स्थित झाले आणि त्यांचे मानवी देह धारण करून लोक कल्याणासाठी सुरुवात केले. थोडक्यात हा अध्याय स्वामीच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवण्यासाठी आणि निष्काम भक्ती करण्यासाठी संदेश देतो. श्री स्वामी समर्थ.